काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे। पटोले म्हणाले, सरकारकडून पोलिसांना टार्गेट दिलंय। त्यांनी स्पष्ट केलं की विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरली जात आहे। लोकशाहीत अशी पद्धत धोकादायक असल्याचंही पटोले यांनी सांगितलं। यावरून राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वादंग पेटण्याची शक्यता आहे। मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही पोलिसांना टार्गेट दिलेलं आहे की 200 केसेस एका ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी दररोज केल्या पाहिजेत आणि ते पैसे गोळा करून सरकारच्या तिजोरीत जमा केले पाहिजे। राज्याचं सरकार विधानसभेत सांगतं की आम्ही कुठलाही टार्गेट दिलेला नाही। हे माझ्याजवळ पोलिसांचा जो हे असतं डिस्कशन असतं, हे व्हॉट्सअप याच्यावर ते करतात, त्याचं आहे आणि हा टार्गेट त्यांना दिला गेलेला आहे आणि हा टार्गेट आपण पूर्ण करावा असे आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत असं ते सांगतात आहे।